जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी, प्रकरण 3 राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार यामधील कलम 134 फौजदारी प्रकरणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अपीलीय अधिकार क्षेत्र, कलम 134 सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठीचे प्रमाणपत्र, कलम 135 विद्यमान कायद्यानुसार संघीय न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार सर्वोच्च न्यायालयाद्वारे वापरले जाणे, कलम 136 सर्वोच्च न्यायालयाकडून अपील करण्यासाठी विशेष परवानगी, कलम 137 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन याची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी, प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार, कलम 139 सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट रीट जारी करण्याचे अधिकार प्रदान करणे, कलम 139 विशिष्ट प्रकरणांचे हस्तांतरण, कलम 140 सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक अधिकार, कलम 141 सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांवर बंधनकारक असल्याचे घोषित केलेला कायदा याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार. भारतीय संविधान 1950 नुसार 1. सर्वोच्च न्यायालयाला संघसूचीतील कोणत्याही बाबींच्या संबंधात असे पुढील अधिकार क्षेत्र आणि अधिकार असतील जे संसद कायद्याद्वारे प्रदान करेल. 2. जर संसदेने कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाद्वारे अशा अधिकार क्षेत्राचा आणि अधिकारांचा वापर करण्याची तरतूद केली असेल तर भारत सरकार आणि कोणत्याही राज्याचे सरकार विशेष करारानुसार प्रदान करतील असे कोणत्याही बाबीच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाला असे पुढील अधिकार क्षेत्र आणि अधिकार असतील. कलम 114 कलम 138च्या मसुद्यावर 6 जून 1949 रोजी चर्चा झाली. या कलमाने संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार वाढवण्याचा अधिकार दिला. मसुदा कलम कोणत्याही चर्चेविना स्वीकारण्यात आले आणि 6 जून 1949 रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आली. कलम 139 सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट रीट जारी करण्याचे अधिकार प्रदान करणे. भारतीय संविधान 1950 नुसार संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाला अनुच्छेद 32च्या खंड 2 मध्ये नमूद केलेल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उद्देशांसाठी निर्देश, आदेश किंवा रीट जारी करण्याचे अधिकार प्रदान करू शकते, ज्यामध्ये हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, क्वो वॉरंटो आणि सर्टिओरारी स्वरूपाच्या रीटचा समावेश आहे किंवा त्यापैकी कोणतेही. कलम 115 कलम 139च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. या कलमाने सर्वोच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचे अधिकार प्रदान केले. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी जे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे हे शब्द अनावश्यक असल्याने ते वगळण्याचा प्रस्ताव दिला. दोन्ही प्रस्तावित दुरुस्त्या चर्चेविना स्वीकारण्यात आल्या. सुधारित मसुदा कलम 27 मे 1949 रोजी विधानसभेने मंजूर केली. कलम 139 विशिष्ट प्रकरणांचे हस्तांतरण. 1. जेव्हा समान किंवा सारख्याच कायद्याच्या प्रश्नांशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालय आणि 1 किंवा अधिक उच्च न्यायालयांसमोर किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असतील आणि सर्वोच्च न्यायालयाची स्वतःहून किंवा भारताच्या महाधिवक्त्याने किंवा अशा कोणत्याही प्रकरणातील पक्षकाराने केलेल्या अर्जावरून अशी खात्री पटते की असे प्रश्न सर्वसाधारण महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, तेव्हा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयासमोर किंवा उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असलेले प्रकरण किंवा प्रकरणे काढून घेऊ शकते आणि सर्व प्रकरणांचा स्वतःच निपटारा करू शकते. परंतु सर्वोच्च न्यायालय उक्त कायद्याच्या प्रश्नांवर निर्णय दिल्यानंतर अशा प्रकारे मागे घेतलेला कोणताही खटला त्या प्रश्नांवरील आपल्या निकालाच्या प्रतीसह ज्या उच्च न्यायालयातून तो खटला मागे घेण्यात आला आहे त्या उच्च न्यायालयाकडे परत पाठवू शकते आणि उच्च न्यायालय ते प्राप्त झाल्यावर अशा निकालाच्या अनुषंगाने खटल्याचा निपटारा करण्याची कार्यवाही करेल. 2. सर्वोच्च न्यायालय न्यायाच्या हितासाठी योग्य वाटल्यास कोणत्याही उच्च न्यायालयात प्रलंबित असलेला कोणताही खटला, अपील किंवा इतर कार्यवाही दुसऱ्या कोणत्याही उच्च न्यायालयात हस्तांतरित करू शकते. कलम 139 हे 1948च्या मसुदा संविधानाचा भाग नव्हते. ते 1977च्या संविधान 43वी दुरुस्ती अधिनियमाद्वारे समाविष्ट करण्यात आले. कलम 140 सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक अधिकार. भारतीय संविधान 1950 नुसार संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाला असे पूरक अधिकार प्रदान करण्याची तरतूद करू शकते जे या संविधानाच्या कोणत्याही तरतुदींशी विसंगत नसतील आणि जे या संविधानाद्वारे किंवा त्या अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकार क्षेत्राचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी न्यायालयास सक्षम करण्याच्या उद्देशाने आवश्यक किंवा इष्ट वाटतील. कलम 116 कलम 140च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. या कलमाने संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार वाढवण्याचा अधिकार दिला. मसुदा कलम कोणत्याही चर्चेविना स्वीकारण्यात आले आणि 27 मे 1949 रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले. कलम 141 सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांवर बंधनकारक असल्याचे घोषित केलेला कायदा.
भारतीय संविधान 1950 नुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या हद्दीतील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल. कलम 117, कलम 141च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय भारतातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक होते. प्रस्तावित दुरुस्ती फेटाळण्यात आली. विधानसभेने 27 मे 1949 रोजी मसुदा अनुच्छेद स्वीकारला. मित्रहो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 142 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्यांची आणि आदेशांची अंमलबजावणी आणि माहिती उघड करण्यासंबंधीचे आदेश इत्यादी. कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. कलम 144 सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यासाठी दिवाणी आणि न्यायिक प्राधिकरणांनी कार्यवाही करणे. कलम 145 न्यायालयाचे नियम इत्यादी. कलम 146 अधिकारी व सेवक आणि सर्वोच्च न्यायालयाचा खर्च. कलम 147 अन्वयार्थ. याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.